महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गोंधळ उडालाय। यावेळी हा गोंधळ आहे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाच्या नियुक्तीवरून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खात्यांनी एकाच पदासाठी दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना नियुक्तीचं पत्र पाठवलंय। यामुळे सगळीकडे एकच प्रश्न विचारला जातोय, महायुती सरकारमध्ये खरंच आता ताळमेळ उरलाय की नाहीये? नेमकं हे प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, यापूर्वीचे महाव्यवस्थापक बेस्टचे महाव्यवस्थापक पद हे एस श्रीनिवास यांच्याकडे होतं। 31 जुलै 2025 रोजी त्यांची निवृत्ती झाली आणि हे पद जे आहे ते रिकामी झालं। श्रीनिवास यांच्याकडे MMRDAचं व्यवस्थापकीय संचालक पद देखील होतं आणि बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे होता, अतिरिक्त जो एक्स्ट्राचा असतो तो। त्यांच्या या निवृत्तीनंतर हा कार्यभार आता कुणाला द्यायचा यावरून मग वाद सुरू झाला। 5 ऑगस्ट रोजी दोन विभागांनी मग एकाच पदासाठी दोन वेगवेगळे आदेश जारी केले। फडणवीस यांच्या सामान्य प्रशासन विभागाने आशिष शर्मा यांना बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा आदेश काढला, तर दुसरीकडे शिंदे यांच्या नगर विकास विभागाने अश्विनी जोशी यांना हाच कार्यभार देण्याचं पत्र पाठवलं। आता एकच पद पण दोन अधिकाऱ्यांना नियुक्तीचं पत्र, यामुळे साहजिकच गोंधळ उडाला। या गोंधळावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, बेस्ट बाबत मी कोणताही निर्णय घेत नाही। बेस्टचे निर्णय हे बृहन्मुंबई महानगरपालिका BMC घेते, माझ्याकडे येत नाही हा विषय। पण हा प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेत थोडंसं गमतीशीर उत्तर दिलं। ते म्हणाले, तुम्ही आता राष्ट्रीय मुद्द्यांवरून थेट बेस्टमध्ये घुसलात, तिकडे मोठ्या कामावर या जरा। म्हणजे जे शिंदे साहेब होते ते दिल्ली दौऱ्यावरती होते, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरचे प्रश्न विचारले जात होते, त्यामुळे हा टोला त्यांनी पत्रकारांनाच लगावला की थोडं मोठ्या कामावर येऊया। बेस्टचं काम म्हणजे आता छोटा आहे का हा देखील प्रश्न नंतर एक विचारण्यात आला विरोधकांकडून। पण या सारवासारवी नंतरही, म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या सारवासारवी नंतरही हा प्रश्न कायम राहिला की एकाच पदासाठी दोन आदेश का आणि कसे निघाले? या प्रकरणावर विरोधकांनी मग तिखट प्रतिक्रिया दिल्या। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार म्हणाले, या सरकारमध्ये नक्की चाललंय तरी काय? अधिकाऱ्यांची मनमानी एकीकडे सुरू आहे, मंत्र्यांना काहीच माहित नाहीये आणि मुख्यमंत्री राजकीय दृष्टिकोनातून कुठेतरी बिझी असतात। त्याचबरोबर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर उपरोधिक टिप्पणी केली। ते म्हणाले, मला वाटतं सरकारने तिथे दोन खुर्च्या घालाव्या, दोघांना बसवावं आणि सांगून टाकावं की तुम्ही दोघं मिळून काम करा। चहा मिळाला तर दोघं मिळून प्या, भजी मिळाली तर दोघं मिळून खा, पण वाटप मात्र समान करा, त्यामध्ये कुठेही गडबड होऊ नये। आता वडेट्टीवार यांच्या टीकेनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी देखील एक टीका केली। ते म्हणाले, फडणवीस आणि शिंदे यांच्यातील समन्वय संपलाय। या अहंकारी युद्धाचा त्रास महाराष्ट्राच्या जनतेला का सहन करावा लागतोय असा प्रश्न त्यांनी विचारला। जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधला बेसिक संवादच मेला असेल तर हे लोक राज्याचं नेतृत्व कसं करणार? मग पुढे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील याला डबल गँगवॉर असं नाव दिलं। ते म्हणाले, एक पद दोन आदेश दोन नेते हे डबल इंजिन सरकार आहे की डबल गँगवॉर आहे? मलाईदार पदावर आपलाच माणूस बसवण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे, यामुळे सरकार आहे की टोळी युद्ध असा प्रश्न आता जनतेला पडलाय। आता विरोधकांच्या या टोल्यानंतर बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनीही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, बेस्टला पूर्ण वेळ आणि कायम स्वरूपी महाव्यवस्थापक द्या असं पत्र त्यांनी सरकारला दिलंय असं त्यांनी म्हटलं आणि सरकारचं बेस्टकडे लक्ष नाहीये, बेस्टमध्ये सावळा गोंधळ आहे आणि यामुळे कोणताही IAS अधिकारी हा कार्यभार स्वीकारायला तयार नाहीये। अश्विनी जोशी यांनी कदाचित कार्यभार स्वीकारण्यास नकार दिला असावा, म्हणूनच उशिरा रात्री दुसऱ्या विभागाने आशिष शर्मा यांना कार्यभार देण्याचा आदेश काढला असावा। पण शर्मा यांच्याकडे आधीच वस्तू व सेवा कर आयुक्त पदाचा प्रचंड कार्यभार आहे, त्यात हा अतिरिक्त भार देणं म्हणजे
सरकारचं बेस्टकडे गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय आणि बेस्ट संपवण्याचा हा डाव आहे अशी देखील प्रतिक्रिया आता मांडली गेली आहे। या सगळ्या गोंधळात नगर विकास विभागानेही सारवासारव केली आहे। त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की अश्विनी जोशी यांच्याकडे कार्यभार सोपवण्याचा कोणताही अधिकृत आदेश जारी झालेला नाहीये। 31 जुलै 2025 रोजी सामान्य प्रशासन विभागाने बेस्ट वर्कर्स युनियनच्या मोर्चाला हाताळण्यासाठी जोशी यांना कार्यभार देण्याची कार्यवाही जी आहे ती सुरू केली होती, पण तो आदेश प्रत्यक्षात जारी झाला नाही। तरीही एकाच दिवशी 2 आदेश निघाले आणि त्यामुळे सरकारमधील असमन्वय स्पष्ट झाला। या प्रकरणावर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना विचारला असता त्यांनी कागदी पुरावे मागितले, पण पुन्हा प्रश्न विचारला गेला की असे 2 आदेश निघालेत, तेव्हा ते म्हणाले की मला यातलं काहीच माहित नाही आणि नंतर ते निघून गेले। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून ही अनेक चर्चा जे आहेत त्या या 2 जे आदेश निघाले त्याच्यावरती एक लक्ष वेधलं गेलं की जो दिल्ली दौरा आहे त्याचं कुठे याचं कनेक्शन आहे का, कारण की मागच्या काही दिवसांपासून ते सतत दिल्लीला जात आहेत। यावरून विरोधक वेगवेगळे दावे करतायत की शिंदे हे अस्वस्थ आहेत, त्यांच्या पक्षामध्ये फडणवीस हस्तक्षेप करतात म्हणून देखील आणि त्या दोघांमध्ये समन्वय नाही असे विरोधकांचे वेगवेगळे आरोप आहे। काहींचं म्हणणं आहे की शिंदे आणि फडणवीस यांच्यातील हा असमन्वय जो आहे तो आता पुन्हा एकदा अशा पद्धतीने समोर आलाय। हा सगळा प्रकार सामनामध्येही छापून आलाय। त्यात म्हटलंय की फडणवीस आणि शिंदे यांच्यातील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आलाय। एकाच पदासाठी 2 आदेश हा सरकारमधील असमन्वयाचा कागदोपत्री पुरावा आहे। यातून एक गोष्ट स्पष्ट होती की महायुती सरकारमध्ये सगळं काही आलबेल नाहीये। बेस्टच्या महाव्यवस्थापक नियुक्तीवरून हा वाद उफाळून आला असला तरी यामागे मोठ्या राजकीय खेळी असू शकतात असंही बोललं जात आहे। आम्ही या सगळ्या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत। तुम्ही लाखोच्या संख्येने हे व्हिडिओ पाहत असतात आमचे, त्यामुळे पुन्हा एकदा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।